नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कर्मचारी सुरक्षा कार्यक्रम त्या कार्यक्रमामधील समाविष्ट असणारे घटक याबद्दलची माहिती आपण विचारात घेणार आहोत. त्या कारखाना कायदा 1948 भारतीय कारखाना कायदा 1948च्या कलम 21 ते 41 यामध्ये कारखान्यातील कामगारांच्या सुरक्षिततेच्या बाबत काही विविध तरतुदी केलेल्या आहेत. पहा, त्या तरतुदींचा समावेश त्या कारखाना कायद्यामध्ये करण्यात आलेला आहे. कामगारांची सुरक्षितता ही कारखाना मालकाच्या दृष्टीतून मुख्य जबाबदारी असते. म्हणजे कारखान्यामध्ये काम करणारे जे काही कामगार असतात त्यांची सुरक्षितता ठेवणं, त्यांची सुरक्षितता राखणं याची संपूर्ण जबाबदारी ही या ठिकाणी कारखान्याच्या मालकाची असते. मग त्यासाठी कर्मचाऱ्यांना चांगल्या पद्धतीने काम करता यावं, कर्मचाऱ्यांच्या कामामध्ये कार्यक्षमता वाढावी, कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ व्हावी, कामामध्ये दर्जा आणि गुणात्मक वाढ व्हावी, यासाठी कारखान्याचे मालक हे या ठिकाणी मुख्यतः जबाबदार असतात. आणि त्यासाठी त्यांनी काही विशिष्ट अशा तरतुदी केल्या पाहिजेत, विशिष्ट काही घटक त्या ठिकाणी विचारात घेतले पाहिजेत की जेणेकरून कारखान्यामधील कामगारांना सुरक्षितपणे काम करता येईल. मग असे कोणकोणते घटक आहेत की जे घटक ह्या सुरक्षा कार्यक्रमामध्ये समाविष्ट केलेले आहेत? त्याला आपण फॅक्टर्स इन सेफ्टी प्रोग्रॅम्स असं म्हटलेलं आहे. पहा, म्हणजे कर्मचारी सुरक्षा कार्यक्रमातील वेगवेगळे घटक हे कोणकोणते असतात, त्या घटकांचाही आपण या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीनं अभ्यास करणं गरजेचं आहे. असे अनेक प्रकारचे घटक या ठिकाणी आपल्याला अभ्यासावे लागणार आहेत. आणि त्या घटकांचा अभ्यास केल्यानंतर लक्षात येईल की कर्मचाऱ्यांची सुरक्षितता ही किती महत्त्वाची असते आणि त्या सुरक्षिततेमध्ये कोणकोणते घटक किती कार्यक्षमपणे काम करत असतात याबद्दलची माहिती आपल्याला समजू शकेल. आता या सुरक्षा कार्यक्रमामध्ये अनेक घटक असतात, त्यापैकी काही महत्त्वाचे घटक आपण या ठिकाणी विचारात घेणार आहोत. त्यामध्ये पहिला जो घटक आहे तो म्हणजे यंत्रांना कुंपण घालणं, म्हणजे फेन्सिंग ऑफ मशिनरी सेक्शन 21. म्हणजे यंत्राचा प्रत्येक हलता भाग, यंत्राचे प्रत्येक चाक किंवा चक्र, विद्युत जनित्राचा भाग, मोटार किंवा फिरते यंत्र, प्रेक्षण यंत्राचा प्रत्येक भाग, नीट लक्ष द्या, तसेच इतर कोणत्याही यंत्राचा धोकादायक भाग, या सर्वांना आवरण असलं पाहिजे, सुरक्षित असं आवरण असलं पाहिजे किंवा कुंपण घातलेलं असलं पाहिजे. यंत्र सुरू असताना तसेच थांबलेल्या किंवा बंद अवस्थेत असलेल्या यंत्रांना सुद्धा सुरक्षित आवरण असलं पाहिजे. त्याचबरोबर नुसतं आवरण घालून चालत नाही, तर त्या आवरणाची वेळोवेळी दुरुस्ती केली पाहिजे, आवरणाचं वेळोवेळी परीक्षण केलं पाहिजे आणि यंत्र सुरू असताना आवरण दूर करणं सुद्धा शक्य झालं पाहिजे. म्हणजे अशा सर्व गोष्टींचा विचार हा यंत्रांना कुंपण घालत असताना केला पाहिजे. म्हणून पहिला जो घटक आहे म्हणजे सुरक्षा कार्यक्रमामधील तो म्हणजे यंत्रांना कुंपण. त्यानंतर दुसरा घटक आपण विचारात घ्यायचा आहे तो म्हणजे यंत्र सुरू असताना यंत्रावर किंवा यंत्राजवळ काम, म्हणजे वर्क ऑन ऑर नियर मशिनरी इन मोशन अंडर सेक्शन 22. आता याचाही भाग आपण विचारात घ्यायचा आहे. हाही घटक कोणता आहे? पहा, यंत्र सुरू असताना यंत्राची तपासणी करता यायला पाहिजे, यंत्रावर काम, त्यानंतर यंत्रासाठी तेल पाणी, यंत्राचे सुटे भाग बदलणे, यासाठी जी काही कामं करावी लागतात त्यासाठी विशेष असे प्रशिक्षित प्रौढ कर्मचारी किंवा कामगार नियुक्त केलेले असले पाहिजेत. आणि अशी जी कामं असतात म्हणजे यंत्राची तपासणी करणं, यंत्रावर काम करणं किंवा यंत्रासाठी तेल पाणी करणं, यंत्राचे सुटे भाग बदलणं, यासाठी ही जी काही कामं असतात ती प्रौढ कामगारांच्याकडून, प्रशिक्षित कामगारांच्याकडून करून घ्यावी लागतात. त्यासाठी मालकाने फिट्ट किंवा घट्ट कपडे संबंधित कर्मचाऱ्यांना किंवा कामगारांना पुरवले पाहिजेत. त्याचबरोबर यंत्र सुरू असताना यंत्राची स्वच्छता केली पाहिजे, यंत्राला तेल पाणी करणं गरजेचं असतं. त्याचबरोबर यंत्राच्या सुट्या भागाची अदलाबदलसुद्धा करावी लागते. आणि अशी कामं करण्यासाठी तरुण वर्ग किंवा स्त्रियांच्यावर ती कामं सोपवू नयेत. अशी कामं केल्यास किंवा स्त्रियांनी किंवा तरुण वर्गाने जर कामं केली तर दुखापत होण्याचा धोका असतो, लक्षात घ्या. आणि याची सुद्धा जाणीव ही संबंधितांना करून द्यावी लागते. आणि म्हणून सुरक्षा कार्यक्रमातला दुसरा घटक जो आहे तो म्हणजे यंत्र सुरू असताना यंत्रावर किंवा यंत्राजवळ काम करणे. त्यानंतर पुढचा घटक आपण विचारात घ्यायचा आहे की तरुण
लोकांची धोकादायक यंत्रावर नियुक्ती. नीट लक्ष द्या. तरुण जे लोक असतात, तरुण कर्मचारी असतात, तरुण कामगार असतात, अशा कामगारांची धोकादायक यंत्रावर नियुक्ती करूच नये. म्हणजे अशा तरुण व्यक्तीला धोकादायक यंत्रावर काम करण्यासाठी परवानगी दिली जाऊ नये. जोपर्यंत त्या कर्मचाऱ्याला किंवा कामगाराला त्या यंत्राच्या कामाबद्दलच्या पूर्ण सूचना दिल्या जात नाहीत, त्या यंत्रावर काम करण्याचं सखोल प्रशिक्षण दिलं जात नाही आणि आवश्यक असणारी दक्षता जोपर्यंत घेतली जात नाही, तोपर्यंत अशा कर्मचाऱ्यांना त्या यंत्रावर काम करण्याची परवानगी देऊ नये, कारण ते यंत्र धोकादायक असतात. प्रशिक्षित, अनुभवी व सखोल ज्ञान असलेल्या व्यक्तींचे देखरेखीखाली असे तरुण व्यक्ती या यंत्रावर काम करू शकतात आणि तशा पद्धतीची परवानगी द्यायला हरकत नाही आहे. विभागातील कोणतंही यंत्र जर धोकादायक आहे, कोणतंही यंत्र असेल तर ते यंत्र म्हणजे कोणतं यंत्र धोकादायक आहे, म्हणजे कोणतं यंत्र जास्त धोकादायक आहे, कोणतं यंत्र कमी धोकादायक आहे, कोणत्या यंत्रापासून धोका अजिबात उद्भवत नाही, हे जाहीर करण्याचा अधिकार हा राज्य शासनाला लक्षात घ्या. आम्हाला कोणालाही तो अधिकार नाही आहे. आणि म्हणून अशी जी काही धोकादायक यंत्र राज्य शासनानं जाहीर केलेली असतात, अशा धोकादायक यंत्रावर तरुण व्यक्तींना काम करण्याची परवानगी देऊ नये, हाही अतिशय महत्त्वाचा भाग आहे आणि हा घटकही आपण या ठिकाणी सुरक्षा कार्यक्रमामध्ये विचारात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा घटक आपण विचारात घेऊया, तो म्हणजे ऊर्जा बंद करण्यासाठी गिअर, साधने, उपकरणे बदलणे. म्हणजे ऊर्जा जर बंद करायची असेल तर त्यासाठी अशा पद्धतीने गिअर बदलले पाहिजेत, साधनं बदलली पाहिजेत किंवा उपकरणं बदलली पाहिजेत. त्याला आपण स्ट्रायकिंग गिअर्स अँड डिव्हायसेस फॉर कटिंग ऑफ पॉवर असं म्हणतो, अंडर सेक्शन 24. ह्या कारखाना कायदा 1948च्या 24 कलमानुसार या ठिकाणी अशा पद्धतीची उपकरणं बदलणं हेही गरजेचं असतं. प्रत्येक कारखान्यात सरकत्या पट्ट्याची हालचाल, यंत्राची हालचाल करणाऱ्या पुलीचा वेग कमी जास्त करण्यासाठी, म्हणजे अशा ज्या काही पुली असतात त्या पुलींचा वेग कमी जास्त करण्यासाठी ज्या गिअर किंवा यांत्रिक उपकरणाचा उपयोग केला जातो, ते यंत्र सुयोग्य, कार्यक्षम असले पाहिजे, ते सुयोग्य आणि कार्यक्षम ठेवले पाहिजे आणि ते सुयोग्य पद्धतीने वापरले पाहिजे. वेगवान पुलीवरील पट्टे घसरू नयेत यासाठी प्रतिबंध करण्यासाठी असे गिअर किंवा उपकरणाची प्रस्थापना किंवा स्थान निश्चिती किंवा त्यांची देखभाल ही योग्य पद्धतीने करावी. सरकत्या पट्ट्यांच्या ज्यावेळी उपयोग केला जात नाही, म्हणजे असे पट्टे ज्यावेळेला उपयोग केले जात नाही त्यावेळी त्यांना चालू सॉफ्टवरून वापरू नये. ते पट्टे चालू सॉफ्टपासून बाजूला ठेवले पाहिजेत. प्रत्येक कार्य विभागामध्ये आणीबाणीच्या वेळी चालू स्थितीतील यंत्राची ऊर्जा किंवा वीज बंद करण्यासाठी योग्य ते उपकरण पुरवलेले असले पाहिजे आणि तेही ते सुस्थितीत ठेवलेले असले पाहिजे. म्हणजे हाही भाग या ठिकाणी अंडर सेक्शन 24 येतो. ज्यावेळी अनावधानानं उपकरणाची बंद किंवा चालू स्थिती बदलली जाते, अशावेळी अपघातास प्रतिबंध होण्यासाठी कारखान्यातील वीज प्रवाह बंद होण्याची किंवा संबंधित उपकरण सुरक्षित स्थितीत बंद राहण्याची व्यवस्था केली पाहिजे. म्हणजे ज्यावेळेला धोका उद्भवतो त्यावेळेला ताबडतोब वीज प्रवाह बंद करण्याची व्यवस्था त्या ठिकाणी असली पाहिजे, लक्षात घ्या. म्हणजे अशा पद्धतीची माहितीसुद्धा त्या ठिकाणी असणं गरजेचं असतं आणि याही घटकाचा समावेश हा सुरक्षा कार्यक्रमातील घटकामध्ये केला जातो. त्यानंतर पुढील घटक आपण विचारात घ्यायचा तो म्हणजे स्वयंचलित यंत्रे, सेल्फ ॲक्टिंग मशीन्स अंडर सेक्शन 25. स्वयंचलित मशीनचा कोणत्याही बाजूला हलू शकणारा भाग हा त्याच्या भोवतालच्या जागेमध्ये जिथून कोणतीही व्यक्ती जाऊ शकते अथवा एखादा मजूर त्या ठिकाणी कामानिमित्त हालचाल करू शकतो, अशा जागेत एखाद्या स्थिर वस्तूपासून 45 सेंटीमीटर अंतरापासून दूर असावी. नीट लक्ष द्या. 45 सेंटीमीटर अंतर म्हणजे जवळजवळ 1.5 फूट तेवढं अंतर त्यामध्ये असलं पाहिजे. म्हणजे ही तरतूद त्या ठिकाणी स्वयंचलित यंत्रामध्ये केली पाहिजे. त्यानंतर नवीन यंत्राचं ओतकाम, कास्टिंग ऑफ न्यू मशिनरी अंडर सेक्शन 26. कामगारांना होऊ शकणारा धोका प्रतिबंधित करण्यासाठी यंत्राची विक्री करणारा विक्रेता किंवा विक्री प्रतिनिधी यांची मुख्य जबाबदारी आहे प्रत्येक यंत्राचा स्क्रू, नटबोल्ट, शॉफ्ट, स्पिंडल, चक्र
हे व्यवस्थित सर्व बाजूनी झाकलेले किंवा बंदिस्त किंवा सुरक्षित केलेले असावे. जो कोणी या उपकलमामधील तरतुदींचं पालन करणार नाही त्याला 3 महिन्याचा तुरुंगवास किंवा 500 रुपये दंड किंवा दोन्हीही शिक्षा ह्या दिल्या जातील आणि तो अशा दोन्हीही शिक्षेस पात्र ठरू शकेल. राज्य शासन याशिवाय विशिष्ट यंत्र किंवा यंत्रांचा धोकादायक भागांच्या सुरक्षिततेबाबत आणखी नियम करू शकते. म्हणजे सुरक्षिततेबाबत नियम करण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे आणि आणखी सुद्धा काही जर नियम करायचे असतील तर त्या ठिकाणी राज्य शासन अशा पद्धतीचे नियम हे करू शकते. आणि म्हणून या ठिकाणी सुरक्षा कार्यक्रमामध्ये नवीन यंत्राचं ओतकाम हाही घटक आपण या ठिकाणी विचारात घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर सूतकताईजवळ आता सूतकताईचं काम केलं जातं. बऱ्याच वेळेला कारखान्यामध्ये सूतगिरण्यामध्ये सूतकताईचं काम केलं जातं आणि सूतकताईजवळ मुले किंवा स्त्रियांच्या नियुक्तीबाबत प्रतिबंध किंवा मनाई करणं म्हणजे प्रोहिबिशन ऑफ एम्प्लॉयमेंट ऑफ वुमेन अँड चिल्ड्रन्स नियर कॉटन ओपनर्स ओके अंडर सेक्शन 27 नुसार. म्हणजे अशा सूतकताईच्या यंत्राजवळ मुले किंवा स्त्रिया यांची नियुक्ती झाली नाही पाहिजे. ज्या कारखान्यामध्ये सूतकताई केली जाते, प्रेसिंग कॉटन ओपनर कार्य करत असते, अशा कारखान्याच्या कोणत्याही भागामध्ये किंवा कोणत्याही विभागामध्ये स्त्री किंवा मुलांची नियुक्ती केली जाऊ नये. ज्या ठिकाणी या यंत्राची कामे चालतात तेथील छताची उंची ही निरीक्षकाच्या निर्देशाप्रमाणे असली पाहिजे आणि या यंत्राचा विभाग किंवा या यंत्राच्या कामाच्या जागा ह्या स्वतंत्र असतील तर इतर ठिकाणी स्त्रिया व मुले काम करू शकतात. आणि म्हणून या यंत्रावर स्त्रिया किंवा मुले यांची शक्यतो नियुक्ती करूच नये अंडर सेक्शन 27. त्यानंतर पुढील घटक आपण विचारात घ्यायचा आहे सुरक्षा कार्यक्रमामधला तो म्हणजे सामग्री उंच उचलण्याचे यंत्र. त्याला होइस्ट ऑफ लिफ्ट असं म्हटलं जातं, होइस्ट अँड लिफ्ट्स असं म्हटलं जातं अंडर सेक्शन 28. प्रत्येक कारखान्यात प्रत्येक सामग्री उंच उचलणाऱ्या यंत्राची उभारणी ही यांत्रिकदृष्ट्या चांगली असली पाहिजे. त्यासाठी योग्य साधने वापरलेली असली पाहिजेत आणि त्यामध्ये योग्य ती शक्ती असली पाहिजे, पॉवर असली पाहिजे. योग्य देखभाल त्यांची केली पाहिजे आणि किमान 6 महिन्यातून एकदा तज्ज्ञ व्यक्तीकडून त्यांचं सखोल परीक्षण केलं पाहिजे आणि रजिस्टर ठेवून त्यामध्ये केलेल्या प्रत्येक परीक्षणाची तपशीलवार नोंद ठेवली पाहिजे. आणि म्हणून इथं आपण लक्षात घ्यायचं आहे की यंत्र उचलण्याचं किंवा सामग्री उचलण्याचं यंत्र जे असतं त्याची सुद्धा देखभाल केली पाहिजे. त्याचबरोबर प्रत्येक हाईटचा मार्ग किंवा लिफ्ट दरवाजे हे आवरणाने पुरेसे संरक्षित असले पाहिजेत आणि त्याची हाईट्स आणि लिफ्ट याच्यामध्ये प्रत्येक आवरण हे अशा पद्धतीने तयार केलं पाहिजे की ज्यामुळं एखादी व्यक्ती किंवा वस्तू हाईटच्या एका भागात किंवा पक्क्या रचनेत किंवा हलत्या भागात सापडून किंवा पकडला जाण्याची शक्यता होऊ नये. म्हणजे पकडला जाण्यास प्रतिबंध व्हावा. प्रत्येक हाईट्स किंवा लिफ्टवर त्याची जास्तीत जास्त भारक्षमता नमूद केली पाहिजे. म्हणजे ते लिफ्ट जास्तीत जास्त किती भारक्षमता वाहू शकतं, उचलू शकतं त्याबद्दलची माहिती त्या ठिकाणी नमूद केली पाहिजे. त्यापेक्षा अधिक भार किंवा वजन त्यावर टाकू नये. प्रत्येक हाईट्स किंवा लिफ्टचा पिंजरा की ज्याचा उपयोग लोक वाहून नेण्यासाठी केला जातो त्यास प्रत्येक बाजूस दार असलं पाहिजे. त्यामुळं ज्या दिशेला पिंजरा जमिनीवर उतरेल त्या दिशेनं त्याचा उपयोग होऊ शकतो. म्हणजे पिंजऱ्याच्या प्रत्येक बाजूला हे दार असलं पाहिजे. म्हणजे ज्या दिशेनं पिंजरा जमिनीच्या बाजूला उघडू शकतो त्या दिशेनं तो दार ओपन करता येतं, उघडता येतं. त्याचबरोबर प्रत्येक दाराला दुहेरी बंद पद्धती असली पाहिजे किंवा कार्यक्षम साधने सुरक्षित असावीत जेणेकरून पिंजरा जमिनीवर पोहोचण्यापूर्वी दार उघडू नये किंवा दार बंद झाल्याशिवाय पिंजऱ्याची हालचाल होऊ नये. अशा पद्धतीची रचना ही या सामग्री उचलणाऱ्या यंत्राची असली पाहिजे. लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा जो भाग आहे, पुढचा जो घटक आहे तो आपण पाहायचा आहे की उचलणारी यंत्रे, साखळ्या, दोर, उचलणारे दोरखंड, पुली अंडर सेक्शन 29. म्हणजे प्रत्येक कारखान्यामध्ये अशी उचलणारी यंत्र काम करत असतात. त्याचबरोबर साखळी, दोर आणि उचलणारे दोरखंड यांचाही उपयोग माणसे, वस्तू किंवा सामग्री उचलणे आणि खाली ठेवणे यासाठी केला जातो. आणि मग या यंत्राच्या बाबतीत सुद्धा ह्या कलम 29 मध्ये काही तरतुदी केलेल्या आहेत. पहा ह्या तरतुदी काय असतात या ठिकाणी. तर ह्या यंत्राच्या प्रत्येक भागाची पुनर्स्थापना चांगली असली पाहिजे. त्याला वापरलेलं साहित्य सुद्धा योग्य आणि
त्याची शक्तीसुद्धा पुरेशी असली पाहिजे. अशी यंत्रे सदोष असता कामा नये, म्हणजे ती विनादोष असावीत आणि त्याची देखभालसुद्धा योग्य पद्धतीने केलेली असली पाहिजे. या यंत्राची 12 महिन्यातून एकदा, 1 वर्षातून एकदा सक्षम व्यक्तीकडून सखोल तपासणी केली पाहिजे, सखोल परीक्षण केलं पाहिजे. मुख्य निरीक्षकानं रजिस्टरमध्ये प्रत्येक परीक्षणाची नोंद केली पाहिजे आणि त्याचबरोबर प्रत्येक यंत्राची भारक्षमता यंत्रावर नमूद केलेली असली पाहिजे आणि भारक्षमतेपेक्षा अधिक भार यंत्रावर टाकू नये, ही काळजी या ठिकाणी घेणं अतिशय गरजेचं असतं. त्यानंतर पुढील भाग आपण विचारात घ्यायचा आहे. पुढील घटक जो आहे या सुरक्षा कार्यक्रमामध्ये तो म्हणजे परिभ्रमण यंत्रसामग्री. त्याला आपण रिव्हॉल्विंग मशिनरी असं म्हणतो, अंडर सेक्शन 30. प्रत्येक कारखान्यामध्ये ज्या ठिकाणी ग्राइंडिंग म्हणजे दळणाची क्रिया केली जाते त्या ठिकाणी कायमस्वरूपी एक सूचनापत्रक लिहिलेलं असलं पाहिजे. या सूचनापत्रकावर यंत्रांच्या कामाविषयी किंवा संबंधित बाबीविषयी स्पष्ट उल्लेख केलेला असला पाहिजे. उदाहरणार्थ, दळण दगडाचा जास्तीत जास्त सुरक्षित वेग, मूठ, साथीचा वेग, पुलीचा व्यास इत्यादी माहिती त्या ठिकाणी नमूद केलेली असली पाहिजे. म्हणून परिभ्रमण यंत्रसामग्री याबद्दलची सुद्धा स्पष्ट माहिती ह्या अंडर सेक्शन 30मध्ये देणं गरजेचं असतं आणि म्हणून याचाही समावेश हा सुरक्षा घटकातील म्हणजे सुरक्षा कार्यक्रमातील घटक म्हणून केला जातो. त्यानंतर पुढील घटक या ठिकाणी मी आपल्या माहितीसाठी दिलेला आहे तो म्हणजे दाब यंत्रसंच. त्याला प्रेशर प्लॅन्ट असं म्हटलं जातं, अंडर सेक्शन 31. जर एखाद्या कारखान्यामध्ये यंत्रसामग्रीचा किंवा यंत्रसंचाचा एखादा भाग वातावरणातील दाबापेक्षा अधिक दाबानं चालवला जात असेल, म्हणजे वातावरणातील जो दाब असतो त्यापेक्षा सुद्धा जर अधिक दाबानं जर तो भाग चालवला जात असेल तर सुरक्षित कार्य दाबापेक्षा जास्त दाब वाढणार नाही, म्हणजे सुरक्षित कार्यदाबापेक्षा त्या यंत्राचा जास्त दाब वाढणार नाही यासाठी प्रभावी उपाययोजना केली पाहिजे आणि ही उपाययोजना अंडर सेक्शन 31 यानुसार करणं गरजेचं असतं. त्यानंतर पुढचा घटक आपण या ठिकाणी सुरक्षा कार्यक्रमामध्ये विचारात घ्यायचा आहे तो म्हणजे जमीन किंवा फरशी, जिन्याच्या पायऱ्या, प्रवेशाची साधनं. त्याला फ्लोअर्स, स्टेअर्स अँड मीन्स ऑफ ॲक्सेस असं म्हटलं जातं, अंडर सेक्शन 32. कारखान्यातील सर्व जमिनी, कारखान्यातील सर्व जिने, कारखान्यातील जिनेच्या पायऱ्या, कारखान्यातील रस्ते, कारखान्यातील खोल्या जोडणाऱ्या वाटा इत्यादींचं सर्वांचं बांधकाम हे भक्कम असलं पाहिजे. त्याची देखभाल व दुरुस्ती योग्य पद्धतीने केली पाहिजे. त्याचबरोबर अशा गोष्टी, अशी साधनं ही अडथळा मुक्त असली पाहिजे, अडथळायुक्त नव्हे, अडथळा मुक्त असली पाहिजे. त्याचबरोबर आणखी एक गोष्ट आपण लक्षात घ्यायची आहे ती म्हणजे आवश्यक तितके कठडे, रेलिंग त्यासाठी असले पाहिजेत. म्हणजे याचाही विचार हा या ठिकाणी करणं गरजेचं असतं. तो म्हणजे जमीन, फरशी किंवा जिन्याच्या पायऱ्या आणि प्रवेशाची साधनं ही अंडर सेक्शन 32 नुसार व्यवस्थित असली पाहिजेत, म्हणजे भक्कम असली पाहिजे, देखभाल केलेली असली पाहिजे, दुरुस्ती योग्य पद्धतीने झाली पाहिजे, अशी साधनं अडथळा मुक्त असली पाहिजेत आणि आवश्यक त्या ठिकाणी कठडे किंवा रेलिंग असलं पाहिजे. त्यानंतर पुढील घटक आपण विचारात घ्यायचा तो म्हणजे खड्डे, द्रव साचणारी जागा, भारवाहक, जमिनीवर प्रवेश इत्यादी. त्याला आपण पिट्स, सम्स, ओपनिंग इन फ्लोअर्स एटसेट्रा अंडर सेक्शन 32 या अंतर्गत आपण विचारात घ्यायचं आहे. कोणत्याही कारखान्यामध्ये कोणतेही घट्ट बसवलेले भांडे, खड्डे, पाण्याचे साठे, भारवाहक, जमिनीवरचे प्रवेश, त्यांची खोली, त्यांची बांधणी इत्यादी कारणामुळे धोके निर्माण होऊ शकतात. यावर उपाय म्हणून ते व्यवस्थित झाकलेले आणि बंदिस्त असावेत. म्हणजे असे जे काही खड्डे असतात, द्रव साचणारी जागा असते ती कशी असली पाहिजे, बंदिस्त असली पाहिजे किंवा व्यवस्थित झाकलेली असली पाहिजे, लक्षात घ्या तुम्ही. त्यानंतर पुढील घटक आपण विचारात घ्यायचे तो म्हणजे महत्तम वजन किंवा भार. त्याला एक्सेसिव्ह वेट्स असं म्हटलं जातं, अंडर सेक्शन 34. भार उचलणं, वाहून नेणं, तो भार एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवणं अशी कामे अधिक वजनाची असतील व त्यापासून व्यक्तीला दुखापत होण्याची शक्यता असेल तर अशा कामासाठी कोणत्याही व्यक्तीची नियुक्ती करण्यात येऊ नये. राज्य शासन प्रौढ पुरुष, प्रौढ स्त्री
तरुण व मुले यांच्या महत्तम भार क्षमतेसंबंधी नियम निश्चित करू शकते. म्हणजे शेवटी सर्व अधिकार हे राज्य शासनाला आहेत, लक्षात घ्या तुम्ही. म्हणून याही घटकाचा समावेश हा सुरक्षा कार्यक्रमातील घटकामध्ये केला जातो. त्यानंतर पुढील घटक आपण विचारात घ्यायचा डोळ्यांचे संरक्षण, प्रोटेक्शन ऑफ आईज अंडर सेक्शन 35. कार्य किंवा क्रिया करत असताना उदाहरणार्थ ग्राइंडिंग करायचं असेल, मेल्टिंग करायचं असेल किंवा कटिंग करायचं असेल तर त्यावेळेला त्याचबरोबर अग्नीची ज्योत, ठिणग्या, वेल्डिंगची किरणे या सर्वांच्यापासून कर्मचाऱ्यांच्या डोळ्याचं संरक्षण झालं पाहिजे. आणि त्यांच्या डोळ्याचं संरक्षण व्हावं म्हणून प्रत्येक कामगाराला प्रभावी किंवा योग्य चष्मे पुरवले पाहिजेत. आणि म्हणून डोळ्याचं संरक्षण करण्यासाठी या सर्व घटकांपासून संरक्षण मिळण्यासाठी कर्मचाऱ्यांना किंवा कामगारांना प्रभावी आणि योग्य पद्धतीचे चष्मे हे कारखान्यांनी पुरवले पाहिजेत. आणि याचाही समावेश आपण लक्षात घेतोय ही सुरक्षाविषयक कार्यक्रमाच्या घटकामध्ये होतो. त्यानंतर आणखी एक गोष्ट आपण विचारात घ्यायची आहे तो म्हणजे धोकादायक वाफ, धूर याची काळजी घेणं, याच्यापासून काळजी घेणं किंवा खबरदारी घेणं, त्याला आपण प्रिकॉशन अगेन्स्ट डेंजरस फ्युम्स असं म्हणतो अंडर सेक्शन 36. आता कोणत्याही कारखान्यामध्ये आपण बघतो की चेंबर्स असतात, टाकी असते, खड्डे असतात, पाईप असते किंवा प्रतिबंधित क्षेत्र असतं की जिथे आरोग्याला अपायकारक धूळ, धूर, वायू, वाफ, बाष्प हे त्या ठिकाणी निर्माण होत असतं किंवा अस्तित्वात असतं. अशा ठिकाणी कोणत्याही व्यक्तीला प्रवेश करण्यास प्रतिबंध केला पाहिजे. लक्षात घ्या, ज्या ठिकाणी अशा पद्धतीने धूळ, धूर, वायू, वाफ, बाष्प निर्माण होत असतं अशा ठिकाणी कोणत्याही व्यक्तीला प्रवेश प्रतिबंध करावा. खड्ड्यामध्ये, टाकीमध्ये उतरण्यासाठी व बाहेर येण्यासाठी योग्य आकाराचे मॅनहोल्स असले पाहिजेत आणि बाहेर येण्यासाठी प्रभावी साधनं उपलब्ध असतील तरच व्यक्तींना त्या ठिकाणी त्या खड्ड्यामध्ये उतरू द्यावं. धूळ, धूर, वाफ, वायू, वाफ, बाष्प याचे जास्तीत जास्त प्रमाण हे जास्तीचे प्रमाण कमी करून ते प्रमाणित पातळीस राखता येईल अशा पद्धतीची प्रभावी उपाययोजना असल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीला अशा प्रतिबंधित ठिकाणी जाऊ देऊ नये. सक्षम व्यक्तीचे कार्य वातावरणाची तपासणी केल्याबद्दल आणि संबंधित जागा धोकादायक वायू, वाफ, धूळ, धूर यापासून मुक्त आहे याविषयीचं प्रमाणपत्र घेण्यात यावं आणि संबंधित व्यक्तीस श्वासोच्छ्वास करण्यास योग्य ती साधने पुरवून त्याचबरोबर सुरक्षित पट्टा बांधून आणि दोराचे दुसरे टोक प्रतिबंधित जागेच्या बाहेर दुसऱ्या व्यक्तीच्या हातात ठेवून मगच व्यक्तीस प्रतिबंधित जागेत प्रवेश करण्यास संमती द्यावी. म्हणजे अशा पद्धतीनं अशा धोकादायक वाफेच्या ठिकाणी, धोकादायक धुराच्या ठिकाणी, धोकादायक खड्ड्यामध्ये, चेंबर्समध्ये, पाईपमध्ये जर प्रवेश करायचा असेल तर त्यासाठी विशिष्ट काळजी घेणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा घटक आपण विचारात घ्यायचा तो म्हणजे स्फोटक किंवा ज्वालाग्रही वायू किंवा कचरा. स्फोटक किंवा ज्वालाग्रही वायू, कचरा इत्यादी त्याला एक्सप्लोजिव्ह ऑर इन्फ्लेमेबल गॅस डस्ट असं म्हटलं जातं अंडर सेक्शन 37. आता ज्या कारखान्यामध्ये उत्पादन प्रक्रियेपासून असे ज्वालाग्रही वायू, धूळ, धूर, बाष्प जर बाहेर पडत असतील आणि जर अग्नीशी संपर्क आल्यास त्याचा स्फोट होण्याची शक्यता असेल तर त्यावेळेला स्फोटास प्रतिबंध होण्यासाठी काही उपाययोजना केल्या पाहिजेत. त्या कोणत्या उपाययोजना असतात तर त्या अशा असतात की या प्रक्रियेमध्ये वापरल्या जाणाऱ्या यंत्रसामग्रीस प्रभावी पद्धतीचं आवरण घातलं पाहिजे. त्याचबरोबर निर्माण होणारा धूळ, धूप, वाफ याचं प्रभावी निर्मूलन केलं पाहिजे आणि त्यासाठी प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना केली पाहिजे. आणि त्याचबरोबर ज्वालाग्रही पदार्थांचा अग्निजन्य घटकांशी संपर्क येणार नाही. नीट लक्ष द्या, ज्वालाग्रही पदार्थांचा अग्निजन्य घटकांशी संपर्क येणार नाही याची सुद्धा दक्षता घेतली पाहिजे आणि अशा घटकांचं निर्मूलन करणं किंवा ते बंदिस्त करणं हे गरजेचं असतं. आणि म्हणून स्फोटक किंवा ज्वालाग्रही वायू, कचरा इत्यादींची सुद्धा सुरक्षितता त्या ठिकाणी बाळगली पाहिजे, याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली पाहिजे आणि तीही कलम 37 नुसार. त्यानंतर पुढील घटक आपण विचारात घ्यायचा आहे, जर समजा त्यातूनही आग लागली, एवढी सगळी काळजी घेतली, सगळी काळजी घेऊन सुद्धा, सगळी खबरदारी घेऊन सुद्धा, सगळ्या प्रिकॉशन्स घेऊन सुद्धा जर कारखान्याला आग लागली तर त्यावेळेला काय करायचं? आग लागल्यास खबरदारी कोणती घ्यायची? त्याला प्रिकॉशन्स इन केस ऑफ फायर असं म्हटलं जातं.
आग उद्भवू नये, ती पसरू नये म्हणून सर्व आवश्यक उपाय योजले पाहिजेत. आगीस प्रतिबंध करणारी साधनं किंवा सुविधा योग्य ठिकाणी उपलब्ध ठेवल्या पाहिजेत. त्यातूनही आग लागली किंवा आग उद्भवली तर सर्व लोकांची सुरक्षित सुटका होण्यासाठी सुरक्षित साधनं व मार्ग प्रत्येक कारखान्यात असले पाहिजेत. कारखान्यातील प्रत्येक दार, कारखान्याची खिडकी आग उद्भवल्यास सुटकेसाठी उपयुक्त असली पाहिजे. त्याचबरोबर कारखान्याची दारं, खिडक्या कुलूपबंद किंवा घट्ट बसवलेल्या असू नयेत. बऱ्याच वेळेला आपण पाहतो की कारखान्यामध्ये भेट दिल्यानंतर काय काय दारं किती वर्षापूर्वी उघडलेले असतात, याचा शोधच घेतला पाहिजे. अशा पद्धतीची दारं ही कुलूपबंद किंवा घट्ट बसवलेली असू नयेत. खोलीच्या आतमधील लोकांना आतून सहज आणि त्वरित हे दारं खिडक्या उघडता यायला पाहिजेत. आणीबाणीचा प्रसंग जर उद्भवला तर त्यावेळेला बाहेर पडण्याचे सर्व मार्ग बहुतांश लोकांना समजतील अशा भाषेमध्ये लिहिलेले असले पाहिजेत. त्याचबरोबर जर समजा आग लागली, आग उद्भवली तर प्रत्येक व्यक्तीला त्यासंबंधीची सूचना देण्यासाठी प्रभावी साधनं कारखान्यामध्ये उपलब्ध असली पाहिजेत. त्याचबरोबर आग उद्भवल्यास त्वरित बाहेर पडता यावं म्हणून सर्व मार्ग, रस्ते अडथळाविरहित असावेत. म्हणजे अशा पद्धतीनं आग लागली तर कोणत्या प्रकारची खबरदारी घ्यायची, तर या सर्व प्रकारची खबरदारी ही त्या ठिकाणी घेणं गरजेचं असतं अंडर सेक्शन 38. त्यानंतर पुढील घटक आपण विचारात घ्यायचा आहे तो म्हणजे दोषयुक्त भागांचा तपशील मागण्याचा अधिकार किंवा स्थिरतेची चाचणी. लक्षात घ्या, पॉवर टू रिक्वायर स्पेसिफिकेशन ऑफ डिफेक्टिव्ह पार्ट्स ऑर टेस्ट ऑफ द स्टॅबिलिटी अंडर सेक्शन 39. निरीक्षकाच्या बऱ्याच वेळेला असं निदर्शनाला आलेलं आहे पहा की कारखान्यातील एखादी इमारत किंवा इमारतीचा एखादा भाग किंवा मार्गाचा किंवा यंत्राचा, संयंत्राचा एखादा भाग अशा स्थितीत आहे की तो मानवी जीविताला धोकादायक आहे, सुरक्षिततेला धोकादायक आहे. त्यावेळी तो कारखान्याचा मालक किंवा व्यवस्थापक किंवा दोघांच्याकडेही लेखी आदेश देऊन त्यास आवश्यक ती माहिती निर्देशित दिनांकापर्यंत मागवू शकतो. नीट लक्ष द्या. म्हणजे अशा पद्धतीची माहितीही मागवता येते. संबंधित इमारत, मार्ग, यंत्राचा उपयोग सुरक्षितपणे केला जातो हे ठरवण्यासाठी त्याचा आराखडा ठरवला पाहिजे, त्याचा तपशील आणि इतर माहिती जमा करण्याचा आदेश देतो. त्याचबरोबर त्या आदेशामध्ये नमूद केल्याप्रमाणे संबंधित तपासण्या करून घेण्यास आणि त्याचे निकाल, परिणाम निरीक्षकास कळवण्याचा आदेश हा त्या ठिकाणी दिला जातो. लक्षात घ्या. म्हणजे अशा पद्धतीनं या दोषयुक्त भागाचा तपशील मागण्याचा किंवा तपशील मागण्याचा अधिकार किंवा स्थिरतेची चाचणी घेण्याचा अधिकार हा या ठिकाणी असतो. लक्षात घ्या तुम्ही. म्हणजे हा अधिकार निरीक्षकाला असतो. लक्षात घ्या तुम्ही. आणि म्हणून हा निरीक्षक ही सगळी माहिती मागू शकतो आणि त्या पद्धतीने कार्यवाही करून घेऊ शकतो. त्यानंतर पुढील घटक आपण विचारात घ्यायचा आहे तो म्हणजे इमारतीची किंवा यंत्रसामग्रीची सुरक्षितता. त्याला सेफ्टी ऑफ बिल्डिंग आणि मशिनरी असं म्हटलं जातं. सेफ्टी ऑफ बिल्डिंग अँड मशिनरी अंडर सेक्शन 40. निरीक्षकाच्या अनेक गोष्टी अशा निदर्शनाला आलेल्या असतात. त्यामधले आणखी एक गोष्ट आपण या ठिकाणी पाहूया की एखादी इमारत किंवा इमारतीचा भाग किंवा कारखान्यातील रस्त्याचा किंवा यंत्राचा किंवा संयंत्राचा असा भाग अशा स्थितीत आहे की तो मानवी सुरक्षिततेच्यासाठी किंवा मानवी जीविताला धोकादायक आहे. आणि जर तो तसा असेल तर तो मालकाला किंवा व्यवस्थापकाला किंवा दोघांनाही लेखी आदेश देऊ शकतो की अशी परिस्थिती दूर करण्यासाठी कोणते उपाय योजावेत व या उपाययोजनेची अंमलबजावणी विशिष्ट तारखेपर्यंत करावी. हे काम निरीक्षक करू शकतो. लक्षात घ्या. आणि म्हणून अंडर सेक्शन 40 ह्या इमारतीची आणि यंत्रसामग्रीची सुरक्षितता याबद्दलची सुद्धा माहिती त्या ठिकाणी निरीक्षक हे देऊ शकतात आणि याचाही समावेश हा सुरक्षा कार्यक्रमांतर्गत घटकामध्ये केला जातो. त्यानंतर इमारतीची देखभाल हाही अतिशय महत्त्वाचा भाग आहे. त्याला मेंटेनन्स ऑफ बिल्डिंग असं म्हटलं जातं अंडर सेक्शन 48. बऱ्याच वेळेला इमारती मोठमोठ्या बांधल्या जातात, इमारतीचा विस्तार केला जातो, परंतु त्याची देखभाल केली जातेच असं नाही. परंतु अशा इमारतीची देखभाल होणं तितकंच गरजेचं असतं आणि हे भारतीय कंपनी कायदा, भारतीय कारखाना कायदा अंडर सेक्शन 40A यानुसार बंधनकारक असतं. आता निरीक्षकाच्या काही गोष्टी ह्या निदर्शनाला आल्या असतात की कारखान्यातील एखादी इमारत किंवा इमारतीचा भाग हा दुरुस्तीपासून वंचित असेल किंवा त्याची दुरुस्तीच केलेली नसेल व कामगारांच्या आरोग्याला किंवा कल्याणाला तो हानिकारक असेल तर तो मालकाला किंवा व्यवस्थापकाला किंवा दोघांनाही लेखी आदेश देऊ शकतो की अशी परिस्थिती दूर करण्यासाठी कोणते उपाय योजावेत.
व उपायाची अंमलबजावणी विशिष्ट तारखेपर्यंत करावी. म्हणजे अशा पद्धतीने इमारतीची देखभाल सुद्धा होणं गरजेचं असतं. इमारतीची स्ट्रेंथ त्या ठिकाणी वरचेवर मोजली पाहिजे, लक्षात घ्या तुम्ही. आणि इमारतीचं त्या ठिकाणी स्ट्रक्चरल ऑडिट सुद्धा करून घेतलं पाहिजे. त्यानुसार सुद्धा त्या ठिकाणी तिची स्ट्रेंथ किती आहे, कमी झालेली आहे का किंवा नाही, याबद्दलची माहिती मिळू शकते. आणि म्हणून इमारतीची देखभाल करणं हेही तितकंच गरजेचं असतं. त्याचबरोबर पुढील घटक हा या ठिकाणी सुरक्षा कार्यक्रमामध्ये येतो, तो म्हणजे सुरक्षा अधिकारी. म्हणजे सुरक्षा अधिकाऱ्याची नियुक्ती त्या ठिकाणी झालेली असली पाहिजे अंडर सेक्शन 40B. प्रत्येक कारखान्यामध्ये ज्या ठिकाणी 1000 किंवा त्यापेक्षा अधिक कामगार साधारणतः कार्यरत असतात किंवा राज्य शासनाच्या मते जिथे एखादी उत्पादनाची प्रक्रिया पार पाडली जाते, ज्यामध्ये कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांच्या शरीराला दुखापत, विषबाधा किंवा आजार किंवा आरोग्यास धोका असे धोके अस्तित्वात आहेत, अशावेळी मालक स्वतः किंवा शासनाच्या सूचनापत्राप्रमाणे आवश्यक संख्येचे सुरक्षा अधिकारी नियुक्त करू शकतो. म्हणजे या ठिकाणी अशी जर विशिष्ट परिस्थिती असेल कामाची, तर त्यावेळेला सुरक्षा अधिकाऱ्याची नियुक्ती करणं हे गरजेचं असतं. आणि त्यासाठी सुरक्षा अधिकाऱ्याची पात्रता, कर्तव्ये, सेवा, नियम राज्य शासनाने निर्धारित केलेले असले पाहिजेत. आणि हे नियम राज्य शासन निर्धारित करतंच, लक्षात घ्या तुम्ही. आणि म्हणून अंडर सेक्शन 40B या ठिकाणी सुरक्षा अधिकाऱ्याची नियुक्ती त्या ठिकाणी करणं गरजेचं असतं, ज्या ठिकाणी 1000 किंवा त्यापेक्षा जास्त कामगार काम करत असतात. आणि त्यानंतर शेवटचा घटक आपण या ठिकाणी विचारात घ्यायचा आहे, तो म्हणजे सदर प्रकरणास पूरक नियम करण्याचे अधिकार. पॉवर ऑफ मेक रूल्स इन सप्लिमेंट्स दिस चॅप्टर अंडर सेक्शन 41. जर आवश्यक असेल तर राज्य शासन कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षिततेसाठी सगळे अधिकार राज्य शासनाला असतात, लक्षात घ्या तुम्ही. आणि त्यामुळं कारखान्यामध्ये काम करणारे जे काही कामगार असतात त्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती साधनं, आवश्यक ते उपाय, योजनेबद्दलचे नियम, तरतुदी हे राज्य शासन करू शकतं. असे नियम किंवा तरतुदी एखाद्या कारखान्याबाबत किंवा एखाद्या वर्गाबाबत किंवा एखाद्या विशिष्ट कारखान्याबाबत सुद्धा ते करू शकते. म्हणजे अशा पद्धतीनं हे वेगवेगळे घटक सुरक्षा कार्यक्रमामध्ये समाविष्ट असतात. म्हणून हे वेगवेगळे 23 घटक आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत की कामगारांच्या सुरक्षा कार्यक्रमामध्ये कोणकोणते घटक समाविष्ट होतात. तर हे वेगवेगळे 23 घटक यांचा अंतर्भाव हा या ठिकाणी सुरक्षा अंतर्गत कार्यक्रमामध्ये होतो. ते कोणकोणते 23 घटक आहेत? 1. यंत्रांना कुंपण घालणं. 2. यंत्र सुरू असताना यंत्रावर किंवा यंत्राजवळ काम. त्यानंतर तरुण लोकांची धोकादायक यंत्रांवर नियुक्ती. 4. ऊर्जा बंद करण्यासाठी गिअर साधने किंवा उपकरणे बदलणे. 5. स्वयंचलित यंत्रे. 6. नवीन यंत्राचे उत्काम. 7. सूतकताईजवळ मुले किंवा स्त्रियांच्या नियुक्तीबाबत प्रतिबंध किंवा मनाई. 8. यंत्रसामग्री उचलण्याचे यंत्र. 9. उचलणारी यंत्रे, साखळ्या, दोर, दोरखंड, पुली. त्यानंतर 10. परिभ्रमण करणारी यंत्रसामग्री. 11. दाबयंत्र संच. 12. जमीन, फरशी, जिन्याच्या पायऱ्या, प्रवेशाची साधनं याबद्दलच्या तरतुदी. त्यानंतर खड्डे, द्रव साचणारी जागा, भारवाहक जमिनीवर प्रवेश इत्यादी. त्याचबरोबर महत्तम वजन किंवा भार. त्यानंतर डोळ्यांचे संरक्षण. नेक्स्ट, धोकादायक वाफ किंवा धुरापासून काळजी किंवा खबरदारी. त्याचबरोबर स्फोटक किंवा ज्वालाग्रही वस्तू किंवा कचरा इत्यादीबाबत तरतुदी. त्यानंतर आग लागल्यास खबरदारी. त्याचबरोबर दोषयुक्त भागाचा तपशील बघण्याचा अधिकार किंवा स्थिरतेची चाचणी. त्याचबरोबर इमारतीची आणि यंत्रसामग्रीची सुरक्षितता, इमारतीची देखभाल, सुरक्षा अधिकाऱ्याची नियुक्ती आणि सदर प्रकरणास वरील सर्व प्रकरणाला पूरक असे नियम करण्याचे अधिकार हे राज्य शासनाला असतात. या सर्व घटकांचा समावेश हा ह्या सुरक्षा कार्यक्रमामधील घटकांमध्ये होतो. म्हणजे अशा पद्धतीने 1 less 2 dozen फॅक्टर्स आर देअर. म्हणजेच 23 घटक या ठिकाणी सुरक्षा कार्यक्रमांतर्गत समाविष्ट असतात. लक्षात घ्या, किती घटक असतात? 23 घटक. आणि ह्या 23 घटकांचा समावेश हा सुरक्षा कार्यक्रमातील घटकामध्ये होतो. अशा पद्धतीनं कर्मचारी सुरक्षाविषयक घटक या घटकांची माहिती आपण या ठिकाणी विचारात घेतलेली आहे. त्यामध्ये जर काही शंका असेल तर तुम्ही या ठिकाणी रेफरन्स बुक्स आहेत, ते रेफरन्स बुक वाचू शकता किंवा ज्या टेक्स्ट बुक्स लायब्ररीमध्ये उपलब्ध आहेत ती वाचू शकता. त्यातूनही जर काही समजा आपली शंका दूर झाली नाही तर तुम्ही मला या ठिकाणी या ईमेलवर कॉन्टॅक्ट करू शकता. हा ईमेल मी आपल्या माहितीसाठी सादर करत आहे. ओके, थँक्यू व्हेरी मच.